नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2023 तर याचा जो एक्झाम झालेला आहे 2024ला जून महिन्यामध्ये जून 13, 14, 15 या तारखेला एक्झाम झालेले आहे. आणि याच्यामध्ये बघा 13, 14 आणि 15 या तारखेला आरोग्यसेवक 50% या पदाची एक्झाम झालेली आहे, आपल्याला माहीत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असे प्रश्न आहेत की आरोग्यसेवक 50% या पदाचा जो निकाल आहे तो कसा असू शकतो, किंवा जो कट ऑफ आहे तो किती लागू शकतो, आणि याच्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म किती आलेले होते, जागा किती होत्या. तर अशा विविध प्रकारचे प्रश्न आपल्याला पडतात. आणि आपला जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याचा कट ऑफ किती असू शकतो याचा प्रश्नसुद्धा आपल्याला मनामध्ये येतो. तर बघा, सर्वात आधी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की प्रत्येक जिल्ह्याचा जो कट ऑफ आहे तो वेगवेगळा असणार आहे. कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये ॲप्लिकेशन भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्या जिल्ह्यामध्ये असलेल्या जागांची संख्या याच्यामध्ये तफावत असू शकते. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ॲप्लिकेशनची संख्या वेगळी असते, त्याच पद्धतीने व्हॅकन्सीसुद्धा वेगवेगळ्या असतात. आणि त्या जिल्ह्याचा जो एक्झाम पेपर कसा होता यासुद्धा गोष्टी कट ऑफ ठरवताना मॅटर करतात. सोबत जी एक्झाम घेणारी एजन्सी आहे किंवा कंपनी आहे ती कोणती आहे त्यासुद्धा घटकावर कट ऑफ हा निश्चितपणे डिपेंड असतो. कारण ज्यावेळेस आपण TCS परीक्षा एक्झाम घेते TCS कंपनी, तर त्यावेळेस कट ऑफ हा हाय लागू शकतो, आणि IBPS ज्यावेळेस एक्झाम घेते त्यावेळेस कमी लागू शकतो. कारण TCS ही कंपनी जी आहे त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन हे खूप मोठ्या प्रमाणात होतं. तर IBPSमध्ये होतं नॉर्मलायझेशन, परंतु TCSच्या तुलनेमध्ये खूप कमी होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये नॉर्मलायझेशन होण्याची शक्यता आहे, आणि नॉर्मलायझेशन हे होण्याचं आहे. कारण याच्यामध्ये 13, 14 आणि 15 जूनला एक्झाम झालेली आहे. आणि ही जी एक्झाम आहे ती 13, 14 आणि 15 जूनला प्रत्येकी 3 शिफ्टला झालेली आहे. तर 3 शिफ्टमध्ये एक्झाम झाले असल्यामुळे मुलांच्या मार्कामध्ये जास्त तफावत येऊ नये, व्हेरिएशन येऊ नये, त्यासाठी या ठिकाणी नॉर्मलायझेशन IBPS कंपनी करणार आहे. परंतु एक लक्षात घ्या की जरी IBPS कंपनी नॉर्मलायझेशन करणार असेल तरीसुद्धा हे जे नॉर्मलायझेशन आहे ते TCS कंपनीप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नसणार आहे. जास्तीत जास्त 5-7 मार्काचा फरक ॲक्च्युअल मार्क आणि नॉर्मलाइज्ड मार्क याच्यामध्ये फरक पडू शकतो, किंवा मॅक्झिमम 10 मार्काचा पडू शकतो. परंतु TCS कंपनीसारखं 30 मार्क, 40 मार्क, 20 मार्क, 15 मार्क असं ॲक्च्युअल मार्क आणि नॉर्मलाइज्ड मार्क याच्यामध्ये फरक असणार नाही. त्यामुळे असे जे बरेच फॅक्टर आहेत ते कट ऑफ ठरवण्यासाठी महत्त्वाचे असतात. तर याच्यामध्ये बघा, आरोग्यसेवक पदाचा जो कट ऑफ आहे तो आपण सुरुवातीला बघा अर्ज किती आलेले होते पाहूया. तर आरोग्यसेवक 50% या पदासाठी जवळपास 1 लाखाच्या आसपास अर्ज आलेले होते, आणि आरोग्यसेवक 40% याच्यामध्ये जवळपास पावणे 2 लाख किंवा 2 लाखाच्या आसपास अर्ज आलेले होते. त्यामुळे निश्चितपणे आपण एक गोष्ट सांगू शकतो की आरोग्यसेवक 50%चा जो कट ऑफ आहे तो निश्चितपणे आरोग्यसेवक 40%पेक्षा कमी जाणार आहे. कारण याच्यामध्ये व्हॅकन्सीसुद्धा आरोग्यसेवक 40%पेक्षा जास्त होत्या, आणि ॲप्लिकेशनसुद्धा याच्यामध्ये कमी होते. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीचा जो कॉम्पिटिशन आहे ते 50 ते 100च्या आसपास असणार आहे प्रत्येक कॅटेगरीचं आरोग्यसेवक 50%साठी. परंतु आरोग्यसेवक 40% पदाचा विचार करायचा झाला तर हे कॉम्पिटिशन 200 ते 250च्या घरात जाऊ शकतं. काही जिल्हे असतील ज्याच्यामध्ये 300पेक्षा जास्त असू शकतं, आणि काही जिल्हे असे आहेत ज्याच्यामध्ये 100पेक्षासुद्धा कमी असू शकतं आरोग्यसेवक 40%साठी. आणि आरोग्यसेवक 50%चा ॲव्हरेजली आपण प्रत्येक जिल्ह्याचा किंवा प्रत्येक कॅटेगरीचा विचार करायचा झाल्यास 60 ते 100पर्यंत या ठिकाणी अर्ज आलेले आहेत एका जागेसाठी. आणि याच्यामध्ये सर्व जागांचा किंवा सर्व ॲप्लिकेशन फॉर्म भरलेल्या आकड्याचा विचार करायचा झाल्यास जवळपास 1 लाखापर्यंत आरोग्यसेवक 50%साठी ॲप्लिकेशन आलेले आहे. तर आता बघा, याच्यामध्ये निकाल कधीपर्यंत लागू शकतो याचा विचार करायचा झाल्यास तर बघा, सर्वात आधी एक लक्षात घेणं गरजेचं आहे की आणखी जी बाकी ची पदे आहेत, आरोग्यसेवक 50% असेल किंवा 40% असेल, किंवा ग्रामसेवक असेल किंवा आरोग्यसेविका, तर यांच्या आणखी एक्झाम झालेल्या नाही. त्यामुळे या जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत बहुतेक निकाल लागणार नाही असं मला तर वाटतं. कारण आतापर्यंत बघितलं तर ज्या सर्व एक्झाम कंप्लीट झालेल्या आहेत नंतरच एका पदाचा रिझल्ट लावलेला आहे. आणि याला कदाचित असं पण होऊ शकतं की पेसाचा जो एक्झाम आहे ते
पेंडिंग ठेवू शकतात आणि रिझल्टसुद्धा पेंडिंग ठेवू शकतात. आणि ज्या आतापर्यंत एक्झाम झालेल्या आहेत नॉन प्यासा जिल्ह्यामधील आरोग्यसेवक 40%, 50%, ग्रामसेवक आणि आरोग्यसेविका यांचा निकालसुद्धा या ठिकाणी IBPS कंपनी लावू शकते. कारण झेडपीमध्ये जी वेगवेगळी कॅटेगरीतील पदे होती, तर या सर्व पदांचा जशी एक्झाम झालेली आहे तसा रिझल्ट लावलेला आहे. तर आता रिझल्ट कधी लागेल हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर रिझल्ट हा आपल्याला ऑक्टोबर महिन्याच्या आतमध्ये नक्कीच लागणार आहे, हे आपण निश्चितपणे सांगू शकतो. कारण बघा, ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेच्या इलेक्शन आहे. तर विधानसभेचं इलेक्शन असल्यामुळे विधानसभेच्या इलेक्शनच्या आधी या एक्झाम यांना घ्याव्या लागणार आहेत आणि जे पेंडिंग रिझल्ट आहेत ते सुद्धा यांना लावावे लागणार आहेत. कारण जर हे रिझल्ट पेंडिंगमध्ये ठेवले किंवा एक्झाम पेंडिंगमध्ये ठेवल्या तर त्याचा परिणाम निश्चितपणे इलेक्शनवर होऊ शकतो. आणि सरकार, कुठलेही सरकार असू द्या, ही चूक करणार नाही आहे. कारण जर इलेक्शनच्या नंतर एक्झाम घ्यायचं म्हणलं, रिझल्ट लावायचा म्हणलं, तर जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मनामध्ये आधीच संताप आहेत. एवढ्या मोठ्या जागा रिक्त आहेत, पदे रिक्त आहेत, तरीसुद्धा शासन भरत नाही. आणि ज्या एक्झाम झालेल्या आहेत किंवा ज्या एक्झामचे ॲप्लिकेशन फॉर्म भरून झालेले आहेत, कमीत कमी त्या एक्झामचे तर या ठिकाणी आपल्याला रिझल्ट लावणे गरजेचं आहे. किंवा ज्या एक्झामचे फॉर्म भरून घेतलेले आहेत त्याच्या परीक्षा घेणं गरजेचं आहे, हे शासनाला माहीत आहे. आणि जर असं शासनानं नाही केलं तर निश्चितपणे त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागणार आहे. कारण आधीच विद्यार्थ्यांच्या मनामधला जो आक्रोश आहे तो या ठिकाणी शासनाने दडपवण्याचा प्रयत्न वेळोवेळी केलेला आहे. आणि अवेळी एक्झाम घेणे, अवेळी रिझल्ट लावणे यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे. तर बघा, जो हा रिझल्ट आहे तो अंदाजित ऑगस्ट महिन्याच्या आतमध्ये येऊ शकतो. कारण आता जूनमध्ये एक्झाम झालेली आहे आणि जुलैमध्ये बहुतेक जुलैच्या आतमध्ये किंवा जुलैच्या मिडमध्ये ज्या राहिलेल्या एक्झाम आहेत नॉन प्यासा जिल्ह्याच्या होऊ शकतात आणि नंतर लगेच ऑगस्टच्या आतमध्ये रिझल्ट लागू शकतो. तर याच्यामध्ये जास्त दाट शक्यता ही ऑगस्टमध्ये रिझल्ट लागण्याची शक्यता आहे. तर याच्यामध्ये बघा, नंतर आपण पाहूया की प्रत्येक कास्टचा अंदाजित कट ऑफ किती लागू शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की हा जो रिझल्ट आहे तो आपण अंदाजित लावण्याचा प्रयत्न करू. कारण याच्यामध्ये कुठलाही यूट्यूब चॅनल असेल किंवा कुठलाही व्यक्ती असेल तर अंदाजित कट ऑफ हा रिझल्ट लागण्याच्या अगोदर सांगू शकणार नाही. कारण ॲक्च्युअल जो रिझल्ट असतो आणि अंदाजित आपण रिझल्ट सांगण्याचा किंवा कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करतो, याच्यामध्ये तफावत बऱ्यापैकी असते. परंतु आपण एक गेस ठरवू शकतो की ज्या पद्धतीने ॲप्लिकेशन आलेले होते, ज्या पद्धतीने एखाद्या जिल्ह्यामध्ये वॅकन्सी होत्या, ज्या पद्धतीने त्या जिल्ह्यामध्ये पेपर होता किंवा विद्यार्थ्यांचे जे रिप्लाय होते, त्याच्या आधारे आपण त्या जिल्ह्याचा एक अंदाजित ढोबळमानाने कट ऑफ किती जाऊ शकतो हे आपण सांगू शकतो. आता आपण जे कट ऑफ सांगणार आहात त्याच्यामध्ये 5 ते 10 मार्काचा किंवा 5 ते 8 मार्काचा कमी जास्त फरक होऊ शकतो. परंतु आपण जो हा कट ऑफ सांगणार आहे तो सरासरी सर्व जिल्ह्यांचा अंदाजित कट ऑफ किती लागू शकतो याची आपण माहिती पाहणार आहोत. तर बघा, सर्वात आधी आपण ओपन या कॅटेगरीचा आरोग्यसेवकचा रिझल्ट किती लागू शकतो हे आपण सांगू. तर याच्यामध्ये बघा, हा जो कट ऑफ आहे तो सर्व जिल्ह्यांचा अंदाजित सरासरी कट ऑफ आहे. बरं, अंदाजित सरासरी कट ऑफ आहे. तर याच्यामध्ये ओपनचा कट ऑफ हा 180पेक्षा जास्त जाऊ शकतो. तर बघा, तुम्ही असं म्हणाल की 180 कट ऑफ हा खूपच जास्त होतो आणि आरोग्यसेवक 50% या पदासाठी तर खूपच जास्त होतो. कारण बघा, हा जो कट ऑफ आहे तो जरी अंदाजित असला तरी एवढाच लागेल. कारण का, तर याच्यामागे खूप मोठे फॅक्टर आहेत. तर याच्यामध्ये बघा, जसं आपण एक्झाम बघितलं तर याच्यामध्ये बघा एकूण 5 भाग होते, 5 सेक्शन होते. त्याच्यामध्ये मराठीचा जो सेक्शन होता तो अत्यंत सोपा होता. कारण मराठीचा जो IPPAचा पॅटर्न होता किंवा सेक्शन होता तो अत्यंत सोपा म्हणजे सोपा होता. याच्यामध्ये जरी एखाद्या विद्यार्थ्याने थोडाफार अभ्यास केलेला असेल तरी त्या विद्यार्थ्याला 15 पैकी किमान 10 मार्क सहजपणे पडू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्याने चांगलं ॲनालिसिस केलेलं आहे किंवा चांगला अभ्यास केलेला आहे अशा विद्यार्थ्याला मराठीला 15 पैकी 15 मार्क निश्चितपणे पडू शकतात. म्हणजे 15 क्वेश्चनपैकी 15 क्वेश्चन येऊ शकतात आणि 30 मार्क त्याला मिळू शकतात. त्याच पद्धतीने जे मॅथ्स आहे त्या मॅथ्समध्ये पण अशी सिच्युएशन आहे. मॅथ पण खूप हार्ड आलेलं नव्हतं, कारण मी स्वतः याची एक्झाम दिलेली आहे. तर याच्यामध्ये सुद्धा 15
क्वेश्चन 15पैकी 15 येऊ शकतात. त्याच्यानंतर इंग्लिशचा जो भाग आहे तो इंग्लिशचा सुद्धा भाग खूप सोपा होता, कारण याच्यामध्ये जो पॅराजंबल मोठ्या प्रमाणामध्ये आलं होतं. त्याच्यानंतर करेक्ट वर्ड कोणता आहे किंवा स्पेलिंग मिस्टेक कोणते आहे किंवा करेक्ट शब्द कोणता आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला 3 प्रश्न आलेले होते. त्यामुळे याच्यामध्ये पण ग्रामर जास्त विचारलेलं नव्हतं. तर याच्यामध्ये सामान्यपणे सरासरी विद्यार्थ्यांना 10 ते 12 प्रश्न येऊ शकतात किंवा कमीत कमी निम्मे तरी प्रश्न येऊ शकतात इंग्लिशमध्ये. त्याच्यानंतर पुढचा जो सेक्शन होता तो जी केचा. तर जी केचा सेक्शन हा बऱ्यापैकी विचारलेला होता, कारण जी केचा सेक्शन हा अवघड विचारलेला होता आणि त्याच्यामध्ये काही प्रश्न सोपे होते, परंतु कमीत कमी 8 ते 10 प्रश्न किंवा 10 ते 12 प्रश्न विद्यार्थ्यांना जी केमध्ये पडू शकतात. त्यामुळे हा जो कटऑफ आहे तो इन्क्रीज होऊ शकतो. आणि तांत्रिकचा जो भाग आहे तो बराचसा अवघडही होता आणि बराचसा सोपा होता, परंतु जर एखाद्या विद्यार्थ्याने चांगला अभ्यास केलेला असेल तर त्याला कमीत कमी 30+ तर मार्क या तांत्रिकमध्ये मिळू शकतात. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करायचा झाल्यास जो कटऑफ आहे तो जरी पद आरोग्यसेवक 50% असलं, त्याच्यामध्ये वॅकन्सी बऱ्यापैकी असल्या आणि ॲप्लिकेशन फॉर्म हे 40%पेक्षा जरी कमी आलेले असले तरी पण याचा कटऑफ हा ओपनचा 180पेक्षा जास्त जाऊ शकतो. आणि याच्यामध्ये दुसरी गोष्ट सांगायची झाल्यास जे कॅटेगरीतील विद्यार्थी आहेत टॉपर, असे विद्यार्थी हे ओपनमध्ये निश्चितपणे जातात आणि ओपनची जागा मिळवतात. त्यामुळे आरोग्यसेवक 50% ओपनचा जो कटऑफ आहे तो 180+ जाण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन फॅक्टरसुद्धा आहे. याच्यामध्ये 3 दिवस एक्झाम चाललेली होती आणि त्याच्यामध्ये प्रत्येक शिफ्ट या प्रत्येक दिवशी 3 शिफ्ट होत्या. त्यामुळे याचा कटऑफ हा 180+ जाऊ शकतो ओपनचा आरोग्यसेवक 50%चा. त्याच्यानंतर पुढचं जी कॅटेगरी आहे ती OBC आरोग्यसेवक 50%. याच्यामध्ये OBC कॅटेगरीतील उमेदवारांचा कटऑफ हा 174+ जाऊ शकतो, कारण ओपनच्या नंतर सगळ्यात जास्त ॲप्लिकेशन हे OBC या कॅटेगरीचे येतात आणि याच्यामध्ये व्हॅकन्सी पण बऱ्यापैकी असते. त्यामुळे याचा कटऑफ हा 174+ जाऊ शकतो. त्याच्यानंतर EWS कॅटेगरी आरोग्यसेवक 50%. याचा कटऑफ हा अंदाजित 172+ जाऊ शकतो. तर याच्यामध्ये बघा, प्रत्येक जी कॅटेगरी आपण सांगितलेली आहे त्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये आपण 5 ते 10 मार्क प्लस मायनस होऊ शकतात, हे आपण गृहीत धरून चालावं, कारण याच्यामध्ये निश्चितपणे आपण कटऑफ सांगू शकत नाही. त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे आरोग्यसेवक 50% SC. तर SC या कॅटेगरीचा कटऑफ आरोग्यसेवक 50%चा 166+ जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे ST आरोग्यसेवक 50%. याचा कटऑफ हा 156+ जाऊ शकतो. तर बघा, ST या कॅटेगरीचा कटऑफ हा इतका कमी का जाऊ शकतो, तर याच्यामध्ये ST या कॅटेगरीतून ॲप्लिकेशन फॉर्म कमी येतात आणि त्या मानाने जागा चांगल्या असतात. त्यामुळे आपण कुठल्याही एक्झामचा रिझल्ट बघा तर SC कॅटेगरीचा कटऑफ हा इतर कॅटेगरीच्या तुलनेमध्ये खूप कमी असतो. ओपन कॅटेगरी आणि ST कॅटेगरी याच्यामध्ये 20 ते 30 मार्काचा फरक असतो. त्यामुळे आरोग्यसेवक 50% याचा ST कॅटेगरीचा कटऑफ हा 156+ जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढील कॅटेगरी आहे VJA. याचा आरोग्यसेवकचा कटऑफ 50%चा 160+ जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी NTB. याचा कटऑफ 160+ जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे NTC. याचा कटऑफ 162+ जाऊ शकतो. पुढील कॅटेगरी आहे NTD. याचा कटऑफ हा 158+ इतका जाऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे अंदाजित कटऑफ आहेत. प्रत्येक कॅटेगरीनुसार याच्यामध्ये 5-10 मार्काचा प्लस मायनस फरक येऊ शकतो आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये याच्यामध्ये कॅटेगरीनुसार किंवा प्रत्येक जिल्ह्यानुसार कटऑफ हा बदलू शकतो, कारण काही असे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये हार्ड पेपर होता, त्या ठिकाणी कटऑफ कमी जाऊ शकतो. काही जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये कटऑफ हा जास्त जाऊ शकतो, कारण पेपर सोपा होता, ॲप्लिकेशन फॉर्म वगैरे असे बरेच फॅक्टर आहेत हे जे कटऑफ ठरवण्यात मदत करतात. त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती SBC. याचा कटऑफ हा 156+ जाऊ शकतो, कारण SBC या कॅटेगरीमध्ये पण बऱ्याच प्रमाणामध्ये जागा होत्या आणि जागेच्या तुलनेत अर्जसुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये कमी आलेले आहेत. त्यामुळे याचा कटऑफ हा 156+ जाऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे असे वेगवेगळे फॅक्टर आणि वेगवेगळे ज्या कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरींचा कटऑफ किती जाऊ शकतो आरोग्यसेवक 50%
या पदासाठी आपण पाहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा. आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रापर्यंत शेअर करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट त्यांना वेळोवेळी भेटत राहतील. सोबत आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला होता आणि आपला अंदाजित स्कोर किती येऊ शकतो हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे कळवा. सोबत स्पर्धा परीक्षेविषयी आपल्या मनामध्ये काही प्रश्न असल्यास ते सुद्धा आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.